PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 10. लेखिका प्राची सुळे. सीमाला इन्चार्ज केले तर चांगली ऑफर देतो. अजून स्टाफ हायर करेन म्हणजे पुण्यात ऑफिस सेट होईल. इथे मावशीसाठी एक हेल्पर बघता येईल. विराट विचार करत होता. त्याच्या सोल्युशनवर तो स्वतःच बेहद खुश झाला. आजच सीमाबरोबर बोलायचे त्याने ठरवून टाकले व हातात असलेला टिफिन डायनिंग टेबलावर ठेवला. कथा पुढे सुरू. विराट झोपायला जाणार तो त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिले बाबा कॉलिंग येत होते. हॅलो बाबा. काय हो, एवढ्या रात्री कॉल केला? विराटने सावरून विचारले. 10:30 झालेत. तू झोपला होतास का? बाबांनी विचारले. छे हो, अजिबात नाही. तुम्ही बोला ना. विराट, मी तुझ्याशी बोलतोय पण तुझी आईही इथे आहे आणि तुझा कॉल स्पीकरवर ठेवला आहे. अहो बाबा, कमॉन. काय असं कोड्यात बोलत आहात? काय ते बोला ना. उगाच मला टेन्शन देत आहे. विराट थोडं नाराजीने बोलला. अरे बाबा, नाही. तुला टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुला टेन्शन द्यायचं नाही आहे. बाबा, प्लीज कम टू द पॉईंट, त्याने निक्षून म्हटले. विराट, शनयाचा उद्या बड्डे आहे, माहिती आहे तुला? येस, आय नो. आणि मी उद्या संध्याकाळी इथून निघतोय. पोहोचतो तिथे. आपलं बोलणं झालं आहे तसं, विराट म्हणाला. हो बरोबर, पण ऐक ना, आम्ही काय म्हणतो, रादर इंद्रजितचं असं म्हणणं पडलं की तू उद्या दुपारच्या आतच ये. त्याला तुझ्याशी नवीन बिझनेस संदर्भात काही बोलायचे आहे. त्याने तशी मीटिंगही अरेंजमेंट केली. व्हॉट द हेल इज दिस? विराट भडकून म्हणाला आणि त्याने पटकन जीभ चावली. त्याच्या वडिलांशी या भाषेत तो कधीच बोलला नव्हता आणि आता तिथे आईही होती. आय एम सॉरी बाबा. सॉरी आई, मला तसं म्हणायचं नव्हतं, विराट म्हणाला. ठीक आहे बाळा, आम्हाला तुझा त्रागा समजतोय. एक वेळ तू इथे ये, इंद्रनील यांना भेट आणि तुला काय वाटतं ते निक्षून सांग. तुझी ना तर नाच असेल, नाच बोल. आणि मी तुझी आई तुझ्यासोबत ठाम आहे. पण तू स्वतः बोल. यावेळी आरती बोलली. विराट शांत झाला तर प्रकाश तिच्याकडे भूत पाहावं तसं बघत होते. हो विराट, तू ऐकलं तेच आहे. इथे आल्याशिवाय काहीही होणार नाही. रात्री पार्टीत काहीच बोलणं शक्य नाही. आणि इंद्रजितने कुठली अनाऊन्समेंट केली तर? तू ये बाळा इथे. मार्ग तर नक्कीच निघणार. जिथे संकट तिथे मार्ग, हे सत्य आहे. मग येतोस ना? आरतीने विचारले. विराट शांत होता. विचार करत होता. हॅलो विराट, ऐकतोयस ना? बाबा बोलले. हो, ऐकलं मी. विचारही केला. पटलं मला आईचं. उद्या सकाळी लवकरच निघतो. 11पर्यंत पोहोचतो. मग बोलू, तो म्हणाला. हो, हे बेस्ट. अजून लवकर आलास तरी चालेल, म्हणजे आपण तिघेही बोलू, बाबा बोलले. हो, करतो प्रयत्न. चला, गुड नाईट. झोपतो आता. उद्या निघालो की कॉल करतो, विराट म्हणाला. हो बेटा, गुड नाईट, आरती बोलली. दोन्हीकडून कॉल कट झाला. वैतागून मोबाईल बेडवर भिरकावून विराटने लाईट बंद केली. सगळं आवरून त्याची छोटी ट्रॅव्हल बॅग, लॅपटॉप घेऊन बंगल्याचं मेन दार व्यवस्थित बंद करून विराटने कारचा दरवाजा उघडला. बॅग पुढे ठेवली, लॅपटॉप मागे. ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने नमस्कार केला व कार स्टार्ट केली. त्याने घड्याळात पाहिले. सकाळचे 8 वाजले होते. तो 11पर्यंत मुंबईला पोहोचू शकत होता.
सकाळच्या थंड वातावरणात मन प्रसन्न राहतं. रस्ता कधी संपतो समजत नाही. मस्त आपल्या आवडीची गाणी लावायची आणि एकटं ड्राईव्ह करायचं. विराटला खूप आवडे. मेन गेट बंद करून तो कारमध्ये बसला व कार स्टार्ट केली. गणपती बाप्पा मोरया तो स्वतःशी बोलला व कार तिथून दूर जाऊ लागली. पण या सगळ्यात एक गोष्ट झाली होती. विराट सीमाला पूर्ण विसरून गेला. कॉलनीच्या बाहेर पडून कार हमरस्त्यावर आली. तिथून 2 किलोमीटरवर एक्सप्रेसवे लागणार होता. विराटने टेप ऑन केला व छान मूडमध्ये कार चालवू लागला. तो कार चालवत कमी पळवत जास्त होता. सारे टिफिन भरून झाले. आता गोपाळ येणं बाकी होते. सीमाने 2 वेळा विराटचा टिफिन चेक केला. तिने खास त्याच्यासाठी गाजराचा हलवा बनवला होता. अगं, किती वेळा चेक करतेस? तूच भरला आहेस ना, आणि तूच डबा पण ठेवला आहेस. मग? कुसुम तिला पाहून थोडं हसत म्हणाले. ए आई, चुप ग, उगाच काही बाई बोलू नकोस. मी आपलं चेक केला एवढंच. सीमा नजर चोरत बोलली. बरं बरं, असू दे हां, मी काही बोलत नाही, चालू दे तुझं. असं बोलून कुसुम किचनमध्ये गेली. ही आई पण ना. सीमाच्या गालात हसू आलेच. ती बाहेर येऊन झोपाळ्यावर बसली व गोपाळची वाट पाहू लागली. तिला उगाच वाटत होते उशीर झालाय म्हणून. पण तीच सगळं लवकर आवरून मोकळी बसली होती. शेवटी एकदाच घड्याळाने 11:15 वाजलेत असे दाखवले. गेटचा आवाज आला व सीमाने तिकडे पाहिले. गोपाळ गेट उघडून आत येत होता. सीमा पटकन उठली व आत जाऊन टिफिनची पिशवी घेऊन आली. अरे वाह ताई, टिफिन तयार आहेत. मस्त. चल, मी निघतो, गोपाळ बोलला. ए गोप्या ऐक, सीमा म्हणाली. ताई, हुकूम कर. मी कोणी राणी नाही आहे हुकूम सोडायला. फाजीलपणा पुरे. हे बघ, ते कर्णिक आहेत ना, त्यांचा डबा हा आहे. यात गाजराचा हलवा आहे. त्यांना दे आणि सांग की हा गाजराचा हलवा सीमाताईने बनवला आहे. गोपाळ त्याचे मिचमिचे डोळे तिच्यावर रोखत बोलला. ए गोप्या, चुप. एवढं काही सांगायची गरज नाही. तू फक्त देऊन ये. ओके? ओके ताई, तू म्हणशील तसं. आता मी निघतो, नाहीतर शाळेला उशीर होईल. गोपाळ बोलला व तुरू चालत गेटपाशी पोहोचला. सीमा हसून त्याच्याकडे पाहत होती. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. मंडळी, कथा कशी वाटते आवर्जून सांगा. तुमचे कमेंट्स खूप मोलाचे आहेत माझ्यासाठी. कथेला प्रेम द्या, हाईप करा, लाईक करा. जमल्यास शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. मनपूर्वक धन्यवाद.